नवापुरात मीरा की नारी गौरव सन्मान 2026 उत्साहात संपन्न. विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान. आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधत नवापूर एज्युकेशन सोसायटी संचलित श्रीमती SM चोखावाला लिटल एंजल्स अकॅडमी नवापूर येथे दिनांक 6 मार्च 2026 रोजी मीरा की नारी गौरव सन्मान 2026 हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या कार्यकारी अध्यक्षा श्रीमती शीतलबेन वाणी या होत्या. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून श्रीमती रेखा काकी, श्रीमती स्नेहलता काकी, श्रीमती अर्चनाबेन, श्रीमती बिंताबेन, श्रीमती वर्षा काकी, श्रीमती शेफाली मॅडम व श्रीमती प्रीतीबेन जोशी या मान्यवर महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी माता सरस्वती तसेच क्रांतिकारक महिलांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. तसेच समाजसेविका स्वर्गीय मीरा काकी म्हणजेच मीराबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या शिक्षकांनी सादर केलेल्या आकर्षक वेलकम डान्सने कार्यक्रमाची रंगत वाढवली. स्वर्गीय मीरा काकी या समाजसेवा व महिला सक्षमीकरणासाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व होत्या. महिलांप्रती असलेला त्यांचा जिव्हाळा आणि समाजकार्यातील योगदान यावर आधारित एक लघुपट यावेळी सादर करण्यात आला. या लघुपटामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शीतलबेन वाणी यांनी प्रस्तावना मांडत कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. समाजात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा गौरव व्हावा आणि त्यांच्या कार्यातून इतर महिलांना प्रेरणा मिळावी यासाठी मीरा की नारी गौरव सन्मान हा उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा मीरा की नारी गौरव सन्मान देऊन गौरव करण्यात आला. सन्मानित महिलांमध्ये श्रीमती उषा मणेश मावची, वनपाल, नवापूर फॉरेस्ट ऑफिस, श्रीमती इंदुबाई देवल्या गावित, कंडक्टर, नवापूर बस डेपो, श्रीमती छाया रवींद्र पवार, प्रेसिडेंट, समृद्धी मल्टीपर्पज, श्रीमती अनुपमा वसावे, महिला पोलीस नाईक, नवापूर पोलीस स्टेशन, श्रीमती दीपाली शांतीलाल इंदवे, ब्रांच पोस्ट मास्टर, नवापूर पोस्ट ऑफिस, श्रीमती अर्चना भिलारी बेरारी, लॅबोरेटरी टेक्निशियन, सिनिल हॉस्पिटल नवापूर, श्रीमती प्रियंका मनोज आव्हाड, ऑफिस सुपरिटेंडेंट, नवापूर नगर परिषद, तसेच श्रीमती हिराबाई मगन जगताप, प्राथमिक शिक्षिका, तारापूर यांचा समावेश होता. सर्व सन्मानित महिलांना ट्रॉफी व प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमात उपस्थित सर्व महिलांना प्रशस्तीपत्रक व आकर्षक भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच महिलांसाठी विविध मनोरंजक खेळांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शाळेच्या मुख्याध्यापिका डॉक्टर सिमरन अमोल दिवते यांचा विशेष उल्लेख करण्यात आला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या 5 वर्षांपासून मीरा की नारी गौरव सन्मान हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत असून समाजातील प्रेरणादायी महिलांचा सन्मान करण्याची सुंदर परंपरा त्यांनी जपली आहे. शिक्षणासोबत विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण व्हावी आणि समाजातील कर्तृत्ववान व्यक्तिमत्वांचा सन्मान व्हावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा श्रीमती शीतलबेन वाणी यांनी आपल्या मनोगतात महिलांनी शिक्षण, आत्मविश्वास आणि कर्तृत्वाच्या बळावर समाजात आपले वेगळे स्थान निर्माण करावे असे सांगितले. त्यानंतर मुख्याध्यापिका डॉक्टर सिमरन अमोल दिवते यांनी उपस्थितांचे आभार मानत कार्यक्रमात सादर झालेल्या वेलकम सॉन्ग व विविध सादरीकरणांचे कौतुक केले. कार्यक्रमाच्या निमित्ताने सुटेक्स बँक नवापूर येथील बँक मॅनेजर श्री देसाई व त्यांच्या टीमने उपस्थितांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन केले. तसेच बँकेत सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती दिली. सायबर सुरक्षेबाबतचे मार्गदर्शन श्री हिरक नाविकी यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन मुख्याध्यापिका डॉक्टर सिमरन अमोल दिवते यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील शिक्षक व कर्मचारी यांच्या सहकार्याने उत्कृष्टरित्या पार पडले. कार्यक्रमास उपस्थित मान्यवर व महिलांनी या उपक्रमाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. भेटला म्हणून मनापासून आभार मानते. तसेच असंच नव्हे की इथे जितक्या महिला बसल्या आहेत त्यांना असं वाटावं की आपण पण पुढे काहीतरी काम करावं, आपलं बी नाव यावं आणि प्रत्येक सोशल मीडियावर आणि आपलं नाव जसं आपण काम करतो त्या पद्धतीने आपण काम करायला पाहिजे. जसं माझी हे शब्द होते आणि तसंच की नव्हे अनेक महिलाबद्दल एक शब्द सांगायचा आहे की मला की आपल्याला अत्याचार होतो, काही आपल्याला त्रास होतो, काही मुलं बायका असे असतात की त्रास होतो ते सहन करतात, ते पोलीस स्टेशनपर्यंत येत नसतात.
शेवटी काय करायला लागतं की कोणाला ह्याच्या मार्फत सांगतात की मला असा त्रास होतो, मला असा छळ करतात. तुम्हाला असा त्रास होतो त्यावेळेस तुम्ही परस्पर न जाता किंवा हे कोणाला न सांगता आपण आपल्याकडे मोबाईल आहे, मोबाईल आपण 112 वर डायल करू शकतो. तुम्हाला काही त्रास होत असेल तुम्ही त्याच्यावर सोशल मीडिया तुम्ही फोन करून सांगतात, तसं मोबाईलवर फोन करून सांगू शकतात. जसे पोलीस स्टेशनचे फोन नंबर असते तुम्ही ते फोन करून सांगू शकता की आम्हाला असा त्रास होतो. ती तुम्हाला 112ची डायलची गाडी असते ती तिथे येते आणि काही त्रास होतो ते तुम्ही सांगू शकतात आणि त्याच्यावर आपण कारवाई करू शकतो. आणि आपण जसेच आपले छोट्या छोट्या मुलांना पण आपण काळजीपूर्वक सांगावं की ज्याच्या हातामध्ये मोबाईल देतात, आता म्हणजे छोटे छोटे म्हणजे भरपूर पोरं मोबाईल बघत असतात, सोशल मीडियावर जास्त बघत असतात. मग आपण अभ्यासाकडे कोणाचं लक्ष राहत नाही, कोण कुठे काय काय करत असतो. त्यांच्या हातात मोबाईल न देता असे भरपूर तक्रार येतात की आमच्या मोबाईल मुलाच्या हातात दिला आहे, ते आमच्या अकाउंटमधून पैसे जातात. आता जितकं सरांनी सांगितलं ते योग्य सांगितलं आहे, कारण की पोरं कसे कोणत्याही वेबसाईटवर जातात आणि त्याचं म्हणजे दुरुपयोग करण्याकडे मोबाईल जातो. त्या सांगतात नाही माझे 10,000 गेले, दोनदा म्हणजे 15,000 गेले, ह्या पद्धतीने सांगत असतात. आणि नंतर पोलीस स्टेशनला येतात, मग सांगतात आमचे पैसे गेले आम्ही काय करायचं. आम्ही सांगतो बँकेत जायचं, मॅनेजरचे कॉन्टॅक्ट करायचा, त्यांचा तिकडे तक्रार करून झाले की ते 5 दिवसाच्या आत तक्रार केली की आपल्याला आपली जितकी अर्धी रक्कम पुन्हा आपल्याला भेटत असते. आपण ती कारवाई केली तरच, ती कारवाई केली तर आपली रक्कम आपल्याला भेटत नाही. शुरू की है वो हर डिपार्टमेंट के साथ, हर लेवल के लोगों के साथ जुड़ने की जो प्रथा शुरू की है, तो मुझे हमेशा ऐसा लगता है कि हमने इसमें थोड़ा हाथ लगाना चाहिए. तो इसलिए नवापुर एजुकेशन सोसाइटी की ओर से हमने ये सोचा है कि हम हर साल अलग अलग महिलाओं को मिलने का मौका छोड़ेंगे नहीं. और आज तो हमारे पास जो पार्टिसिपेंट है वो जो तो नवापुर के आजू बाजू के तो है ही, पर नंदुरबार से भी आए हुए हैं. हम उनके बारे में आगे देखेंगे. पर ये मिलना यानी विमेंस डे सेलिब्रेट करना, अपने आप में एक गौरव महसूस करना एक ही दिन के लिए नहीं. ये हमने पहले भी बात की है कि हम 365 डेज विमेंस डे मना सकते हैं. कि मुझे हर एक दिन थोड़ा थोड़ा सीखना है, थोड़ा बढ़ना है. और आज का दिन उसका एक बड़ा दिन, आज ज़्यादा सीखना है, आज ज़्यादा नॉलेज लेना है. और इस जब नॉलेज की बात आती है तो हमने आगे इस पर बात की है कि नारी जो चाहे वो कर सकती है, नारी जो सोचे वो पा सकती है. कैसे बड़े बड़े महिलाओं ने बड़े बड़े पद पर जाकर अपनी बड़ी बड़ी भूमिकाएं निभाई हैं, पुरुषों के साथ बैठकर उनसे भी अच्छा काम किया है. पर वो गिनी चुनी. हमारी इच्छा ये है कि हम सब ये करें, हम सब समाज के लिए अपना योगदान जो दे सकते हैं वो दे. पर वो हम कब दे सकते हैं? जब हम खुद सक्षम बने. हमारे हाथ में ये जादुई चिराग आ गया है, हम सबके हाथ में है. इसके बगैर लाइफ पॉसिबल है पॉसिबल? 1 मिनट वो इधर उधर कहीं चले जाए तो क्या होता है? बेचैनी हो जाती है ना. 1 मिनट भी उसको हम इधर उधर नहीं जाने दे सकते हैं. ऐसा ये जादुई चिराग है, ऐसा कहे तो गलत नहीं होगा. सब कुछ है इसमें, सब कुछ है. पर हम क्या देखते हैं? हमारी इंफॉर्मेशन यानी बिकॉज जब हमने ये फोन लॉग इन किया तभी हमारी सारी इंफॉर्मेशन डाली, करेक्ट? हमने नहीं किया होगा, हमको किसी ने करके दिया होगा जब फोन खरीदा तब. और आजकल तो ये जरूरी है ना कि पहले कैसे होता था 5 साल 10 साल पहले कि भाई के नाम पे, हस्बैंड के नाम पे, पापा के नाम का फोन चलता था. अभी तो ऐसा नहीं चलता. हर एक का अपना फोन, अपने नाम से रजिस्टर, अपना ईमेल आईडी, अपना नंबर, सब कुछ अपनी एज, तो ही वो फोन लॉग इन होता है. तो सारी इंफॉर्मेशन इधर चली गई है. चाहे वो फेसबुक यूज हो, चाहे वो इंस्टा यूज हो, चाहे वो